हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढतो बरोबर. चला, त्यावर काही महत्त्वाचे उपाय झटपट जाणून घेऊया. बरं, हा त्रास फक्त थंडीमुळे नाही होत. खरं तर थंडीत शरीरात सूज वाढते आणि आपलं रक्ताभिसरण थोडं मंदावतं. आपण जे उपाय बघणार आहोत ना, ते बरोबर याच गोष्टींवर काम करतात. तर सगळ्यात पहिलं, आपल्या जीवनशैलीतले काही सोपे बदल. आपलं शरीर उबदार ठेवा, कारण त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. म्हणजे गुडघे, मनगट, मान हे सांधे व्यवस्थित उबदार कपड्यांनी झाका. आणि हो, अंघोळीसाठी कोमट पाणीच वापरा. तिळाच्या तेलाने हलका मसाज किंवा दिवसातून 2दा गरम पाण्याने शेक दिला ना, तर सकाळचा तो जडपणा खूप कमी होतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार आणि व्यायाम, कारण इथेच खूप जण चुकतात. जेवणामध्ये ना हळद, आलं, लसूण नक्की वापरा. हे सूज कमी करायला मदत करतात. गरम सूप आणि डाळींसारखं हलकं अन्न खा. मला माहितीये, दही, आईस्क्रीम किंवा फ्रीजमधल्या थंड वस्तू सोडणं अवघड आहे, पण काही दिवसांसाठी नक्की टाळा. आणि हो, नुसतं पडून राहू नका. पवनमुक्तासनासारखी हलकी योगासनं करा. त्याने सांधे मोकळे राहतात. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा, घरगुती उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला. रात्री झोपताना हळदीचं दूध पिणं नक्कीच फायद्याचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमवात, ज्याला आपण र्युमटॉइड आर्थरायटिस म्हणतो, हा एक ऑटो इम्यून आजार आहे. त्यामुळे फक्त वेदनाशामक गोळ्या घेऊ नका. जर सूज किंवा वेदना वाढत असतील तर लगेच डॉक्टरांना भेटा. थोडक्यात सांगायचं तर, योग्य शारीरिक काळजी, संतुलित आहार आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला की हिवाळ्यातही तुम्ही सांधेदुखीचा त्रास नियंत्रणात ठेवू शकता.